सो गाइज वेलकम एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम टू सदैव क्लासेस. नेक्स्ट लेसन चालू करत होतो आपण. नेक्स्ट लेसनचं नाव आहे कार्बन कंपाऊंड्स, कार्बनी पदार्थ किंवा कार्बनी संयुगे. काय काय पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्स, हायड्रोकार्बन, फंक्शनल ग्रुप, होमोलोगस सिरीज, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स. कार्बन इट इज अ वर्सटाइल एलिमेंट, nomenclature of carbon compounds and macromolecules and polymers. हे सर्व आपल्याला शिकायचं आहे. And we are going to learn this chapter in a simultaneous manner with मराठी मीडियम, बिकॉज त्याशिवाय आपल्याला हे थोडंसं घेणं गरजेचं आहे, कारण आपल्याला टाइम आणि वेळ तर महत्वाची, वेळ तर आपल्याकडे नाहीच आहे जास्त दोघांना वेगळे शिकवण्यासाठी, पण त्यानुसार तुमचं एक कम्पॅरेटिव्ह स्टडी होऊन जाईल आणि इंग्लिशच्या मुलांना मराठी पण कळेल, मराठी मुलांना सुद्धा थोडंसं आणखी, आणि इंग्लिश मिडियमला मराठी कळेल, मराठी मुलांना इंग्लिश कळेल आणि कन्सेप्ट नीट कळून जाईल असं मला वाटतं. सो कार्बनी संयुगातील बंध शिकायचं. हायड्रोकार्बन क्रियात्मक गट, समजातीय श्रेणी, त्यावर कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म, कार्बन एक आगळेवेगळे मूलद्रव्य, कार्बनी संयुगांचे नामकरण, महारेणू आणि बहुवार्षिक, या सर्व गोष्टी आपण शिकणार आहोत. In the previous standards, we have seen that organic and inorganic compounds are the two important types of compounds, organic compounds and inorganic compounds. Except materials fabricated from metals and glass or soil, several other materials from foodstuffs to fuels are made up of organic compounds. The essential element in all organic compound is carbon. लक्षात घ्या. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, तर सगळ्यात महत्वाचं काय त्याच्यामध्ये असतं, कार्बन असतं. कार्बन इज द इसेन्शियल एलिमेंट. इट इज एन इसेन्शियल एलिमेंट. About 200 years back, it was believed that organic compounds are obtained directly or indirectly from the organisms. However, after synthesis of organic compounds, urea from inorganic compounds in the laboratory, the organic compounds received a new identity as carbon compounds. तर आधी लोक काय म्हणायचे की जे काही कंपाऊंड्स, जे संयुगे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ऑर्गॅनिझम पासून मिळतात त्याला कार्बन कंपाऊंड म्हणायचे किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणायचे. बट नंतर काय झालं की व्हॉट हॅपन गाईज, येस, युरिया इज सिंथेसाइज्ड फ्रॉम अन इनऑर्गॅनिक कंपाऊंड, म्हणून मग ती डेफिनेशन पूर्ण चेंज झाली. अँड दिस कंपाऊंड्स आर नोन एज कार्बन कंपाऊंड्स. All the compounds having carbon as a constituent element are called as organic compounds. So organic compound कोणाला म्हणणार आपण, की ज्यामध्ये तुमचं कार्बन आहे, ओके, कार्बन आहे, then it is called as organic compound. The compounds carbon dioxide, carbon monoxide, carbide salts, carbonate salts, bicarbonate salts are exceptions. हे सगळे exceptions, हे त्याच्यामध्ये येत नाही. They are inorganic compounds of carbon. बरोबर. की सर याच्यामध्ये कार्बन आहे पण ते त्याच्यामध्ये एक्सेप्शन आहे, ते अपवाद आहेत. परत सांगतो थोडंसं तुम्हाला आणखी कव्हर अप होईल. तर तुम्ही काय काय शिकलात मागच्या त्यामध्ये, की सेंद्रिय संयोगी आणि असेंद्रिय संयोगी. सेंद्रिय म्हणजे म्हणतो आपण ऑर्गॅनिक, असेंद्रिय म्हणजे इनऑर्गॅनिक. तुम्ही जर पुढे गेलात 11वी-12वी तुम्ही सायन्स वगैरे घेतला आणि जर तुम्हाला वाटलं की सर मला केमिस्ट्री हा विषय फार आवडतो, रसायनशास्त्र मला आवडतं, त्या रसायनशास्त्रामध्ये तुम्ही तुमच्या पुढचं करिअर वगैरे करायला गेलात ना, तर तुम्हाला एक शब्द बऱ्याच वेळा ऐकायला येतील, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री वगैरे वगैरे. चलो, ते दोन महत्वाचे प्रकार आहेत. धातू व काच यांपासून बनवलेल्या वस्तू जर सोडल्या तर अन्नपदार्थापासून ते इंधनापर्यंत अनेक वस्तू तयार या सेंद्रिय संयुगापासून बनलेल्या असतात. सर्व सेंद्रिय संयुगातील अत्यावश्यक मूलद्रव्य म्हणजे काय असतं, कार्बन. लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं काय तर कार्बन. सुमारे 200 वर्षापूर्वी असं मानत होते की सेंद्रिय संयुगे ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणापासून मिळतात, सज्जनपासूनच मिळतात. परंतु प्रयोगशाळेमध्ये असेंद्रिय संयुगापासून युरिया या सेंद्रिय संयुगाची निर्मिती झाल्यानंतर कार्बनी संयुगे अशी सेंद्रिय संयुगाची नवीन ओळख तयार झाली. म्हणजे सेंद्रिय संयुगे म्हणजेच काय, कार्बनी संयुगे. लक्षात घ्या. सेंद्रिय संयुगे म्हणजेच कार्बनी संयुगे, अशी ओळख तयार झाली. आता कार्बन हे घटक मूलद्रव्य असलेल्या सर्व संयुगांना कार्बनी संयुगे असे म्हणतात. ही झाली याची व्याख्या, ही झाली त्याची डेफिनेशन. मात्र याला अपवाद काय आहे तर कार्बन डायऑक्साईड अपवाद आहे, कार्बन मोनॉक्साईड अपवाद आहे, कार्बाइड क्षार अपवाद आहे, कार्बोनेट क्षार आणि बायकार्बोनेट काय तर त्याची अपवाद आहेत. अपवाद म्हणजे काय तर यांना सोडून बाकी सर्वांचा विचार करू शकतो. वी कॅन, हे एक्सेप्शन्स आहेत. काय तर एक्सेप्शन्स. आता कार्बन कंपाऊंड्स मध्ये कोणकोणते बंध असतात बघा. कार्बन बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड हे आपल्याला शिकायचं. कार्बन मध्ये कोणकोणते बंध असतात, कसे असतात, काय असतात ते. Let's see here guys.
You have learned about the ionic compounds in previous chapter. You have seen that ionic compounds have high melting point and boiling points, and they conduct electricity in molten or dissolved state. Molten or dissolved state. You have also seen that these properties of ionic compounds are explained on the basis of ionic bonds in them. Ionic bonds in them. So this table shows melting and boiling point of a few carbon compounds. Are these values higher or lower as compared to the ionic compounds? आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. काय बघा, मिथेन. मिथेनचा तुम्हाला जो मेल्टिंग पॉईंट दिला तो आहे -183 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग पॉईंट आहे -162 डिग्री सेल्सिअस. इथेनॉल जर घेतलं, इथेनॉल जे आता आपण जे वापरतो ना सॅनिटायझर वगैरे, त्याचा जो बेस असतो ऍक्च्युली इट्स इथेनॉल, राईट. इथेनॉल आहे किंवा आयसोप्रोपाइल अल्कोहोल वगैरे म्हणतात, IPA आयसोप्रोपाइल अल्कोहोल वगैरे आहे, हा बेस आला ऍक्च्युली. असं त्याचं मेल्टिंग पॉईंट आहे -117 डिग्री सेल्सिअस आणि बॉइलिंग पॉईंट आहे 78 डिग्री सेल्सिअस. क्लोरोफॉर्मचं आहे. क्लोरोफॉर्म तुम्हाला माहिती आहे. क्लोरोफॉर्म हे काय आहे, इट इज ऑल्सो टाइप ऑफ केमिकल कंपाऊंड विच इज युज्ड फॉर काय म्हणतात त्याला, अॅनेस्थेशिया पर्पज. त्याला अॅनेस्थेशिया वगैरे असतात ना, म्हणजे गुंगी ज्याला म्हणतात ना, त्यासाठी याचा वापर केला जातो. तुम्हाला तुम्ही बऱ्याच वेळा टीव्ही मध्ये पाहिलं असेल की तो कोणतरी येतं त्या रुमालावर क्लोरोफॉर्म टाकतो आणि समोरच्या माणसाला तो रुमाल असं नाका लावला की तो माणूस बेशुद्ध पडतो. त्याचं सुद्धा मेल्टिंग पॉईंट आहे 64 डिग्री सेल्सिअस अँड -64 सॉरी, आणि बॉइलिंग पॉईंट आहे 61 डिग्री सेल्सिअस. असिटिक ऍसिड मेल्टिंग पॉईंट 17 डिग्री सेल्सिअस, बॉइलिंग पॉईंट आहे 118 डिग्री सेल्सिअस. हे सगळे कार्बन कंपाऊंड, लक्षात घ्या, सगळे कार्बन कंपाऊंड्स आहेत. ना generally, the melting and boiling points of carbon compounds are found to be lower than 300 degrees Celsius. 300 पेक्षा याचा जो melting point किंवा boiling point हा कसं कमी असतो. From this we understand that the intermolecular attractive forces are weak. लक्षात कशा ते weak आहेत, म्हणजे कशा तर कमी अशक्त आहे किंवा थोडे मजबूत नाही येते इन कार्बन कंपाऊंड्स. ठीक आहे, त्यांच्यामध्ये कसं असतं ते वीक आहे. जास्त जर घट्ट असेल तर त्याचा हे वाढलं असतं मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट. ॲज वेल ॲज in the previous standard on testing the electrical conductivity of carbon compound glucose and urea, you have observed that they are not electrical conductors. Generally, most of the carbon compounds are found to be bad conductors of electricity. एक असतात इलेक्ट्रिसिटीचे बॅड कंडक्टर्स आहेत. So they are not good conductor. Bad conductor म्हणजे त्याची इलेक्ट्रिसिटी जात नाही. From it, we understand that the structures of most of the carbon compounds lack ionic bond. त्यांच्यात ionic bond असतात का? नाही. Ionic bond is a type of bond between the elements. It means that the chemical bond in carbon compound do not produce ion. Ion तयार होतात का? नाही. Ion तयार होतात का? नाही. परत सांगतो बघा, थोडंसं तुम्हाला आणखी लक्षात राहील किंवा समजेल. कोणकोणते बंध असतात, कशा प्रकारचे बंध असतात बघा या कार्बनी संयुगातील पदार्थांमध्ये. तर मागील प्रकरणात तुम्ही आयनिक संयुगाचे गुणधर्म पाहून घेतले, तुम्ही समजले, तुम्हाला पाहिले की आयनिक संयुगाचे द्रवणांक आणि उत्कलनांक कसे असतात, उच्च असतात. कसे असतात? उच्च असतात. आणि वितळलेल्या व द्रावण स्थितीमध्ये आयनिक संयुगे विद्युत वाहक असतात. आता या सर्वांचा जर विचार केला ना त्यांनी, तर तुम्हाला या ठिकाणी कळेल की या सर्वांचा जो उत्कलनांक आहे तो 300 पेक्षा कमी आहे. त्याचबरोबर ते विजेचे वाहक नाहीत. विजेचे वाहक नाहीत कोणते? कार्बन कंपाऊंड. त्याचबरोबर जे आयनिक संयुगाचे गुणधर्म असतात त्यांच्या आयनिक बंधाचे आधारे स्पष्ट होताही पाहिलेलं आहे. हा तक्ता आपल्याला दिलाय, त्या तक्त्याचा विचार परत केला आपण तर बघा, संयुग दिलेले तुम्हाला या ठिकाणी. जसं मिथेन दिलंय, मिथेनचा द्रवणांक आहे -183°C आणि मिथेनचा उत्कलनांक आहे -162°C. इथेनॉल दिले तुम्हाला, इथे इथेनॉलचा जो द्रवणांक आहे -117°C, उत्कलनांक आहे 78°C. क्लोरोफॉर्म या ठिकाणी दिलेला आहे, क्लोरोफॉर्म CHCl3, द्रवणांक आहे 64 म्हणजे -64°C आणि उत्कलनांक आहे 61°C. पुढे ऍसिटिक ऍसिड दिलेला आहे, ऍसिटिक आम्ल किंवा ऍसिटिक ऍसिड, त्याचा जो द्रवणांक आहे तो आहे 17°C आणि उत्कलनांक आहे 118°C. या ठिकाणचं पाहिलं आपण तर तुम्हाला या ठिकाणी लगेच एक गोष्ट पटकन उत्कर्षाने जाणवेल. कोणती बघा, तर सामान्यतः जे कार्बनी संयुगाचे उत्कलनांक आहेत ते 300 पेक्षा कमी आहेत. 300 पेक्षा कमी असल्यामुळे काय समजेल तुम्हाला की कार्बनी संयुगांमध्ये
आंतररेणवीय आकर्षण बल कसं असतं, क्षीण असतं. कसं असतं, क्षीण असतं, म्हणजे एकमेकांना ते एवढं घट्ट दाबून ठेवत, म्हणजे पकडून ठेवत नाही. त्यावर विद्युतधारेचे परिणाम पाहिले असेल की युरिया आणि ग्लुकोज हे जे पदार्थ आहेत, हे पदार्थ विद्युत वाहकता, या पदार्थांना विद्युत वाहकता नाही. दे आर बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. सर्वसाधारणपणे बरीच कार्बनिक संयुगे विद्युतची काय आहेत, दुर्वाहक आहेत. विजेची काय तर दुर्वाहक आहेत. म्हणजे तुम्हाला काय लक्षात येईल की आयनिक बंधांचा जो काय तर अभाव आहे, त्याचबरोबर ते काय आहेत तर या ठिकाणी ते विजेचे दुर्वाहक आहेत. विजेचे काय आहेत, ते दुर्वाहक आहेत. समजलं? पुढे जाऊया. आता इलेक्ट्रॉन स्वरूपण वगैरे काय आहे हा प्रकार मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं तयार होतं, आयन कसं तयार होतात वगैरे वगैरे. चला जाऊया आपण तरी सुद्धा तुमच्या पुस्तकाकडे. व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी माहिती लिहिली आहे. आणि विषय हा असा आहे विज्ञान की जो इंटर रिलेटेड आहे. तुम्हाला सर्व गोष्टींची इंटर रिलेटेड माहिती अभ्यास करून घ्यावाच. चल, येस गाईस, कोणाचा नेटवर्क गेलाय, नो प्रॉब्लेम गाईस. चलो आजो, आले का सगळे? येस. सो व्हॉट इज गिवन टू अस गाईस, काय दिलं बघा. In the previous standard you have learnt about relationship between electronic configuration and valency of an element, and also about the ionic and covalent bond. Let us see about the electronic configuration of carbon and covalent bonds formed. If we see carbon, carbon is what, C6. Carbon is C6. So electronic configuration किती आलं कार्बनचं, 2 and 4. किती आलं, 2 and 4. जर मी तो डायग्राम तुम्हाला काढून दाखवला, so it will be like this. This is the nucleus. Here there are protons and neutrons. हे कोणाचं, कार्बनचं. So this is one orbit. In this orbit there are 2 electrons moving. किती इलेक्ट्रॉन मूव्ह, there are 2 electrons moving in the first orbit, and then in the second orbit there are 4 electrons moving. And total electron किती आहे, 6 आहेत, right? 6 electrons आहे, 6 आहेत. So 2 electrons in the first orbit and 4 electrons are revolving in the second orbit. म्हणजे हे जे 4 electrons आहेत ना, आता 4 electrons revolve होत आहे. So how the valency किती आली, 4 आली बघा. valency आली 4. number of electrons in the valence shell 4 आले. The number of electrons in the valence shell किती आले, 4 आले. Therefore the valency is also 4. कार्बनची valency किती आहे, 4 आहे. So nearby noble gas configuration, तर हिलियमचं कॉन्फिगरेशन 2 आहे, निऑनचं 2 आणि 8 आहे. हे नियरबाय काय आहे तर नोबल गॅसेस आहे. ना व्हॉट हॅपन्स, आता एक लक्षात येईल तुम्हाला इथे, कार्बनची व्हॅलेन्सी 4 असल्यामुळे काय होतं, कार्बनला 4 बॉन्डचा कंपाऊंड फॉर्म होतो. किती बॉन्डचा फॉर्म होतो, 4 बॉन्डचा. सो इफ यू सी CH4 काय तयार होतं, मिथेन. काय तयार होतं, CH4 मिथेन. गेटिंग, CH4 इज मिथेन. सो व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इज 4. Valence of carbon is 4. Now you have seen that, sorry, एक step by step आपण पुढे जाऊया. You have seen that the driving force behind the formation of bond by an atom is to attain the stable electronic configuration of the nearby global gas and to obtain stability. So जर शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, there are only 4 electrons in the valence shell, right? Sorry, the neutron and proton. This is the first and second. आता याला काय करायचं असतं, याला स्टेबल व्हायचे, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिजे. सो व्हॉट डज इट टेक, इट टेक्स 4 इलेक्ट्रॉन्स. सो कार्बन ऍज अ व्हॅलेन्स, कार्बन किती असतं, त्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. देर कॅन बी मेनी अल्टरनेटिव्ह रूट्स टू अटेंड द नोबल गॅस कॉन्फिगरेशन. तर अल्टरनेटिव्ह रूट काय बघा इथे, जस्ट अ मिनिट. फर्स्ट रूट काय तर टू अटेंड द कॉन्फिगरेशन ऑफ अ नोबल गॅस हिलियम. हिलियमचं नोबल गॅस किती आहे तर 2 आहे. हिलियम इज 2. त्याला 4 इलेक्ट्रॉन द्यावे लागतात. ओके, बाय लुझिंग वन आफ्टर अनदर ऑल द व्हॅलेन्स. 4 इलेक्ट्रॉन, सॉरी गाईज, ते 4 इलेक्ट्रॉन्स त्याला द्यावे लागतील. ओके, he has to lose the 4 electrons by losing one after one another 4 electrons in the valence. In this method, the net positive charge on the carbon atom goes on increasing during loss of electrons. Therefore, to lose the next electron, more energy is required, so which can make the task more difficult. Moreover, the C4 plus cation that would ultimately form in this process become unstable in spite of the noble gas configuration because it has small size with high net charge. Therefore, carbon atom does not take this route.
आता याला 2 रूट असतात, लक्षात घ्या. कार्बनची व्हॅलेन्सिटी 4 आहे, राईट. कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, लक्षात घ्या. नाउ व्हॉट इज द वन फर्स्ट एक रूट काय सांगितलं, तर हे 4 इलेक्ट्रॉन देऊन टाकायचे. ओके, हे 4 इलेक्ट्रॉन देऊन टाकायचे. सो कार्बन तुमचं बनेल C2 बनेल. काय बनेल? कार्बन C2 बनेल. ना दिस रूट हा होत नाही. सो काय करतो मग, हे हा नाही ना, तर मग काय करणार आम्ही, 4 कार्बन एक्स्ट्रा घेणार, 4 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा घेणार आम्ही. किती घेणार? 4 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा. सो इट वोंट बी C4 प्लस कॅटायन, सो इट विल बी C4 मायनस anion. काय तयार होतं? C4 मायनस anion. परत सांगतो तुम्हाला, थांबा, एवढं टेन्शन घेऊ नका, खूप कठीण असं काही नाही येते. बघा, ते इलेक्ट्रॉन आहे कार्बन अणू आहे. कार्बनचा जो इलेक्ट्रॉनिक कार्बन आहे C6, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन आणि 6 प्रोटॉन असतात. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 2 आणि 4, म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे आज आपण बघितलं, हा जर न्यूक्लियस असेल, म्हणजे केंद्र असेल, तर ही जी पहिली कक्षा आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन फिरत असतात, इथे आणि इथे समजा. आणि जी दुसरी कक्षा असते, सेकंड ऑर्बिट असते दुसरी कक्षा, त्याच्यामध्ये उरलेले 4 इलेक्ट्रॉन फिरतात. आता याच्यासाठी याला काय करायचं असतं, याला एकतर इथपर्यंत जायचंय कोणाला, कार्बनला, किंवा इथपर्यंत जायचं. सो जर विचार केला बघा तुम्ही, की संयुग कवचातील एकामागून एक असे 4 इलेक्ट्रॉन गमावून जर हेलियम वायूचे जर स्वरूपण गाठले, तर काय होतं, प्रत्येक इलेक्ट्रॉन गमावताना अणुवरील निव्वळ धनप्रभार वाढत जातो. त्यामुळे पुढचा इलेक्ट्रॉन गमावताना आधीपेक्षा जास्त ऊर्जा लागून ते काम आणखी कसं होतं, अवघड होत जातं. शिवाय काय होतं, या प्रक्रियेमध्ये अंतिमतः तयार होतं C4 प्लस आयन. C4 प्लस आयन जो तयार होतो, तर हा जो राजवायूचा संरूपण आहे, हा त्याच्या आकारानुसार असलेल्या निव्वळ उच्च प्रभारामुळे तो अस्थिर ठरतो. हे कसं असतं, अनस्टेबल असतं, म्हणजे हा मार्ग त्याला पत्करता येत नाही. मग तो काय करतो, 4 इलेक्ट्रॉन देत नाही, तर तो 4 इलेक्ट्रॉन अजून घेतो आणि किती बनतो, 8 बनतो. म्हणजे काय बनतो, तो नियॉन बनतो, म्हणजे नियॉनच्या जवळपास जातो तो कोण, कार्बन. समजतंय? हा मार्ग तो घेतो आणि मग त्याला त्याचा जो चेंजेस आहे तो काय म्हणतो, anion बनतो. So to attain the stable configuration of neon by accepting one as of 4 electron in the valence shell, in this method the net negative charge on the carbon atom goes on increasing while the accepting every new electron. Therefore more energy is required for accepting the electrons by overcoming the increased repulsive force of and to more difficult. Moreover the C4 anion आहे ना, बघा मगाशी म्हटलं C4 पण नाही बनत, C4 मायनस पण नाही. anion हा जो असतो ना, C4 मायनस anion अल्टिमेटली फॉर्म वुड बी अनस्टेबल. हा सुद्धा अनस्टेबल राहतो. मग म्हटलं की आपण हा C4 मायनस होतो का, पण तो ते पण होत नाही, तो अनस्टेबल राहतो. In spite of its noble gas configuration, as it would have a small size and with a high net charge, making it difficult for nucleus plus 6 to hold 10 electrons around it. किती 10 electrons around. Therefore, carbon atom does not take this route. हा रूट सुद्धा ते घेत नाही. मग काय करतात ते काय करतात, ते शेअर करतं इलेक्ट्रॉन. काय करतं, इलेक्ट्रॉन शेअर करतात, त्याला म्हणतात शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनचे काय करतात, ते वाटाघाटी करतात. कसं करतो बघा, सांगतो तुम्हाला. जे संयोजक कार्बन असतात ना, संयोजक कवचामध्ये एक मागून एक जर इलेक्ट्रॉन घेतले तर काय होतं, C4 मायनस होतो. काय होतं, C4 मायनस होतं, राईट. तर अशा वेळेस काय होतं, की इथे पण हा तेवढा स्टेबल राहत नाही, म्हणतात ना, तो तेवढा स्टेबल किंवा काय दिलं बघायचे, नियॉन पर्यंत गेल्यानंतर काय होतं, की या पद्धतीने नवा इलेक्ट्रॉन स्वीकारताना कार्बन निव्वळ ऋणप्रभार वाढत जातो. यामुळे पुढचा इलेक्ट्रॉन स्वीकारताना वाढीव प्रतिकर्षण बल काम करण्यासाठी मात करण्याची अधिक ऊर्जा लागते. शिवाय या प्रक्रियेमध्ये जो C4 मायनस तयार होतो, तो ऋण आयन याला राजवायू स्वरूपण असून सुद्धा अस्थायी असतो. कसा असतो, तो अस्थायी असतो. आणि केंद्रकावरील प्लसचा धनप्रभारापासून भोवतालच्या 10 इलेक्ट्रॉन्स सामावून घेण्यासाठी तेवढं जे बल लागतं, ते या ठिकाणी ते जमत नाही, त्यांना त्या ठिकाणी जमत. म्हणजे हा सुद्धा मार्ग घेत नाही. म्हणजे तो एक 4 इलेक्ट्रॉन देत पण नाही, 4 इलेक्ट्रॉन घेत पण नाही. आपल्याला वाटलं तो घेईल, पण ते घेत नाही. तो काय करतो, तो काय करतो, तो शेअरिंग करतो. काय करतो, तो शेअरिंग करतो, संधान साधतो. काय करतो, शेअरिंग किंवा संधान. सो हाऊ दिस प्रोसेस इज डन. कसं होतं बघा, थोडंसं किचकट वाटेल, बट डोंट वरी, थोडं समजून घेणं गरजेचं आहे, कारण आपलाच अभ्यास होतो. सो वी हॅव टू अंडरस्टँड द थिंग्स. आणि थोडंसं वाचून वगैरे घेतलं की यू विल find it very interesting. So to attain the configuration of neon by sharing 4 electrons of valence shell with the 4 electron inlets of another atom, in this method 2 electrons share valence electrons with each other. Valence shells of both the atoms overlap and accommodate the shared electrons. As a result, what happens, guys, both the atoms attain a noble gas configuration without generating any net चार्ज ऑन दे. इथं फक्त शेअरिंग होते, वाटाघाटी होत नाही, लक्षात घ्या. देत पण नाही, घेत नाही, फक्त शेअरिंग करतो ना आपण त्याप्रमाणे.
जसं शेअर ऑटो, शेअर रिक्षा वगैरे माहिती तुम्हाला, त्याप्रमाणे. आणि तुम्हाला माहिती आहे, आता समजा एखादी रिक्षा तुम्ही घेऊन गेलात, आता रिक्षामध्ये बसल्यानंतर समजा तुम्ही एक व्यक्ती रिक्षामध्ये बसलात, तर तुम्हाला समजा स्टेशनला जायला तुम्हाला 30 रुपये लागतील, एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. पण जर तुम्ही 2 माणसं बसलेत तर एकेकाला 15-15 रुपये लागतील, म्हणजे तुमची शेअरिंग झाली, वाटाघाटी झाली, तुमचे ते पैसे ठिकाणी वाचले. असं where we are, guys. Yes, so as a result, what happened, both the atoms are then the chemical bond formed by sharing of two valence electrons is known as covalent bond. याला काय म्हणतात, covalent bond म्हणतात. It is known as covalent bond. पुढे तुम्हाला डायग्राम पण दिलाय, त्याचं कोव्हॅलेशन कसं होतं की काय. A covalent bond is represented by clearly drawing an electron dot structure. पुढे आहे ते structure. In this method, a circle is drawn around the atomic symbol and each of the valence electron is indicated by dot or a cross. Dot किंवा cross. The covalent bond formed between the atom is indicated by showing the circles around the atomic symbols crossing each other. The shared electrons are shown in the overlapping regions of the two circles by dot or cross. Directly बघूया, हे वाचून घेण्यापेक्षा तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली कळेल how it is shown. So in this way the sharing of electron is shown to you as guys. और हा एक हायड्रोजन आहे, हा एक हायड्रोजन आहे, हा झाला H2 फॉर्म होतो. काय झाला, H2 फॉर्म होतो. इलेक्ट्रॉन्स डॉट स्ट्रक्चर मध्ये झाला, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आणि लाईन स्ट्रक्चर. हे झालं डॉट स्ट्रक्चर आणि लाईन स्ट्रक्चर. हे झालं डॉट स्ट्रक्चर, हे लाईन स्ट्रक्चर. इथे सिंगल बॉन्ड, हा काय तो सिंगल बॉन्ड, लक्षात घ्या कोणता बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे. याला बघा, याला म्हणतात शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. जसं तुम्हाला याला म्हणतात शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, डबल बॉन्ड वगैरे. येतो पुढे त्याच्या तिथपर्यंत आपण जाऊया, 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं तिथपर्यंत आपण जाऊया, मी तुम्हाला कळेल. बघा, संयोजक कवचातील 4 इलेक्ट्रॉनांचे इतर अणूंच्या 4 संयोजक इलेक्ट्रॉनबरोबर शेअरिंग होते किंवा संधान होतं आणि निऑनचे स्वरूपात गाठणे शक्य होते. या पद्धतीमध्ये 2 अणू एकमेकांबरोबर संयोजक इलेक्ट्रॉनचे संधान करतात, शेअरिंग करतात. दोन्ही अणूंच्या संयोजक कवचांचे परस्पर व्यापन होऊन त्यामध्ये कवचांचे संधान झालेले इलेक्ट्रॉन सामावतात. त्यामुळे प्रत्येक अणू राजवायू स्वरूपात गाठतो. काय वाटतं, तो राजवायू स्वरूपात गाठत असतो व कोणत्याच अणूवर निव्वळ विद्युत प्रवाह निर्माण होत नाही. म्हणून काय होतं, अणू विद्युतदृष्ट्या उदासीनच राहतात. या सर्व बाबींमुळे अणू स्थायित्व प्राप्त करतात, ते स्टेबल होतात, परंतु कुठल्याही प्रकारचे चार्ज होईल त्याच्यावर राहत नाही. आणि यामुळे काय होतं, जो राजवायू स्वरूपात गाठण्यासाठी जो कार्बन अणू हा मार्ग तो पत्करत असतो. तर 2 अणूंमध्ये 2 संयोजक इलेक्ट्रॉनच्या संधानाने किंवा शेअरिंगने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयोजक बंध असे म्हणतात, कोव्हॅलेंट बॉन्ड. कळलं तुम्हाला. हे सहसंयोजक बंधाचे रेखाटन स्पष्ट करायला तुम्हाला इलेक्ट्रॉनचा ठिपका किंवा संरचना वापरतात. कशी आहे ती डायरेक्टली सांगतो तुम्हाला, वाचून दाखवण्यापेक्षा. बघा इथे ऑलरेडी दाखवली होती मग, कशी बघायची दिसतं तुम्हाला. तर अशा प्रकारचे हायड्रोजन आहे, H2 तयार होतो. HH हा झाला तुमचा ठिपका संरचना आणि HH हे काय झालं तुमचं रेषा संरचना. इथे एकेरी बंध आहे. पुढच्या वाक्यात तुम्हाला दुहेरी बंध सुद्धा दाखवलेला आहे या ठिकाणी. तो कसं तयार होतं ते पण तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, 2 मिनिट थांबा. हे बघा इथे मिथेन वगैरे मग तुम्हाला दाखवलं होतं मी, मिथेनचा वायू वगैरे कसं तयार होतो वगैरे, हे सर्व ठिकाणी आहे. चला लक्ष द्या. So let us first look at the hydrogen molecule, which is the simplest example of molecule formed by covalent bonding. You may have already learned that the hydrogen किती आहे बाळांनो, एकच. हायड्रोजनचा एकच अणू आपला, एकच इलेक्ट्रॉन हायड्रोजनला आहे. So you have known that the atomic number of hydrogen is 1. किती आहे, 1 आहे. That means it contains 1 electron in the K shell. तुम्ही शेल माहिती ना, पहिली शेल K, दूसरी L, तीसरी M, N, या त्याच्या शेल झाल्या किंवा कक्षा झाल्या. So it requires one more electron to complete the K shell and attain the configuration. आता काय होतं बघा, याचा एक इलेक्ट्रॉन आहे, याचा एक इलेक्ट्रॉन आहे, त्या दोघांना किती पाहिजे, 2 पाहिजे. म्हणजे काय करतात, एकमेकांचे इलेक्ट्रॉन वाटून घेतात, शेअर करतात. ते काय करतात, एकमेकांचे इलेक्ट्रॉन्स वाटून घेतात, ते शेअरिंग करतात. लक्षात घ्या, काय होतं, ते शेअरिंग करतात. सो it forms H2. काय म्हणतो ते, H2 बनतं. One covalent bond, that is a single bond, is formed between them and by sharing 2 electrons. आपण वर पाहिलं होतं ना, तो डायग्राम या ठिकाणी त्यांनी एक्सप्लेन करून दिलेला आहे. सिमिलरली ऑक्सिजन फॉर्म होतो बघा इथे. आधी हायड्रोजन पाहूया, मग ऑक्सिजन जाऊया. बघा
सहसंयोजी बंधने तयार करताना होणाऱ्या रेणूचे सर्वात साधे उदाहरण म्हणजे हायड्रोजन रेणू प्रथम पाहिलेला आहे. हायड्रोजनचा अणुअंकच 1 आहे. त्याच्यामध्ये के कवचामध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. मग काय करायला लागतं ना, की हे के चे कवच पूर्ण करण्यासाठी हिलियमला काय लागतं, स्वरूपण गाठण्यासाठी, हिलियमचे स्वरूपण गाठण्यासाठी त्याला इलेक्ट्रॉनची गरज असते. आता काय होतं, इलेक्ट्रॉन देता पण येत नाही त्यांना आणि इलेक्ट्रॉन घेता सुद्धा येत नाही. मग ते काय करतात, एकमेकांचे इलेक्ट्रॉन शेअर करतात, वाटून घेतात एकमेकांचे. ही जी गरज भागवण्यासाठी काय करतात, ते 2 इलेक्ट्रॉन संधान करतात, शेअरिंग करतात आणि H2 तयार होतो. काय होतो, H2 तयार होतो. 2 हायड्रोजन अणूंमध्ये 2 इलेक्ट्रॉनच्या संधानाने एक सहसंयोजी बंध म्हणजे एकेरी बंध या ठिकाणी तयार होत असतो. हे झालं हायड्रोजनच्या बाबतीत. ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये 2 बंध तयार होतात. कसे बघा, डबल बॉन्डिंग आहे त्या ठिकाणी. तुम्हाला आणि नायट्रोजन असेल तर 3 बॉन्ड होतात, ट्रिपल बॉन्ड. So the oxygen molecule is formed by chemical composition of 2 molecules. आता बघा, हा एक ऑक्सिजन आहे, हा एक ऑक्सिजन आहे. Now if you see here guys, yes, how many electrons are there? 1 2 3 4 5 6. इथे 6 आहेत. इकडे किती बघा, there are also 6 electrons. So here हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ना, 2 2 4, इथे बघा डबल बॉन्ड तयार होतो इथे. जसं तुम्हाला 1 2 3 4 हे 2 इथे राहिले, हे 2 इथे राहिले आणि हे जे आहेत ना 1 2 3 4 हे डॉट डॉट दाखवले, दॅट मीन्स डबल बॉन्ड तयार झाले. किती तयार झाला, डबल बॉन्ड. म्हणजे डबल म्हणजे 4 इलेक्ट्रॉन या ठिकाणी बघा, दिसत तुम्हाला 1 2 3 4 4 इलेक्ट्रॉन्स. सो देयर इज अ डबल बॉन्ड फॉर्मेशन हियर, देयर इज अ डबल फॉर्मेशन हियर. Then if we see the nitrogenचा जो विचार केला नायट्रोजनचा, so there is a triple bond formation. किती बॉन्ड फॉर्मेशन, ट्रिपल बॉन्ड. बॉन्ड नंबर 1, बॉन्ड नंबर 2 आणि बॉन्ड नंबर 3. ट्रिपल बॉन्ड फॉर्मेशन कुठं होतं, एन नायट्रोजन मध्ये. सो ऑक्सिजन डबल बॉन्ड, N2 ट्रिपल बॉन्ड आणि H2 सॉरी H2 इज व्हॉट, H2 इज सिंगल बॉन्ड. समजलं तुम्हाला, अशा प्रकारे बॉन्ड होतात. आणि हे कसं होतं, देयर इज अ शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. या ठिकाणी काय होतं, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. बरोबर, बघा बरं सांगतो. 2 ऑक्सिजन अणूंच्या रासायनिक संयोगाने O2 तयार होतो. या ठिकाणी 2 काय होतात, शेअरिंग करतात, ते एकमेकांचे संधान करतात आणि इथे डबल बॉन्ड तयार झाला ऑक्सिजनचा. इथे आले 2 2 4 आणि 4 4 8. इथे पण 2 2 4 4 आणि हे 4 8. लक्षात घ्या, आपल्याला 8 पाहिजे, किती पाहिजे, 8 पाहिजे. इथे पण तसंच, हे 2 आणि हे 6, 1 2 3 4 5 6 म्हणजे ट्रिपल बॉन्ड तयार झाले. ते तिहेरी बंध तयार झाला आणि इथे दुहेरी बंध तयार झाला. लक्षात ठेवायचं, हायड्रोजन H2 आहे एकेरी बंध, ऑक्सिजन O2 दुहेरी बंध आणि N2 काय तुमचं, N2 तिहेरी बंध. N2 म्हणजे नायट्रोजन तुमचं कोणतं बंध झालं या ठिकाणी, तिहेरी बंध झाला, ट्रिपल बॉन्ड या ठिकाणी तयार झालेला आहे. गेटिंग गाइस.